कमाल. आणि हां, तर त्याच्यासाठी हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण अगदी मजेत, कारण आजचा व्लॉग असणार आहे माझं पहिलं कोलॅबरेशन यूट्यूबवरचं. आणि ते खूप मोठं असणार आहे, कारण की पहिलं कोलॅबरेशन नेहमीच एकदम स्पेशल असतं. आणि माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की मला झूककडून आलंय मोठं पार्सल. आता इतकं मोठं पार्सल आहे की मी पाहूनच मला खूपच आनंद झाला होता. आता थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की काय आलंय, पण याच्यामध्ये काय काय असणार आहे हे आधी आपण अनबॉक्स करूया आणि मग आपण पुढच्या व्लॉगला सुरुवात करूया की मी एक्झॅक्टली काय ठेवते या बॅगमध्ये. तर चला ओपन करूया. सो झूकने दोन गोष्टी पाठवल्यात. एक बॅग पाठवली आहे आणि आय गेस याच्यामध्ये फुटवेअर आहे, कारण की मला हळूच दिसलं. ओ हां राईट, हे असं तुमचं काय आहे? पॅक्सील कशासाठी असेल आय डोंट नो, पण इथे तुमची फुटवेअरची साईज मला असं हळूच दिसत होतं, पॅम्पलेट बाहेर पडलेलं. तर आधी आपण फुटवेअर बघूया, मग बॅगकडे वळूया. कमाल कमाल जुतीज आहेत. झूकचे सगळे प्रॉडक्ट हे प्युअर इंडियन आहेत आणि 100% पेटा अप्रूव्ड आहेत, जसे की या डेक्कन गार्डन ऑफिस बेलीज. वा, याचा मी फोटो काढून टाकतेच, पण छान, माझ्याकडे या स्टाईलचं काही नव्हतं, त्यामुळे थँक्यू झूक. आणि आता आपण मेन गोष्टीकडे वळूयात, ती म्हणजे ही बॅग. ही ॲक्च्युली ऑफिस स्टाईल बॅग आहे, टोट बॅग म्हणता येईल. एक्झॅक्टली मी सांगते तुम्हाला याला काय म्हणतात. वाव, मस्त बॅग आहे. आता ही ओपन करते मी. ऑब्विसली याच्यामध्ये भरपूर काय काय गोष्टी आहेत. ये खूप छान आणि अशी सगळ्या आउटफिटवर जाणारी बॅग आहे ही. ॲक्च्युली झूकची गंमत अशी आहे की ही देसी स्टाईल त्यांच्या प्रिंट्स असतात, त्यामुळे त्या कोणत्याही आपल्या इंडियन वेअरवर किंवा ऑफिस वेअरवर किंवा कॅज्युअल वेअर कशावरही हे जाऊ शकतं मला असं वाटतं. आणि इवन हे शूज पण, म्हणजे मी तर कशावरही कोणत्याही गोष्टीवर मिक्स अँड मॅच करते, कारण की मी कोणता एक रूल फॉलो करत नाही फॅशनसाठी. तर मी हे कशावरही घालू शकते, म्हणजे इंडियन वेअरवर पण घालू शकते किंवा मी जीन्सवर पण घालू शकते, इतकी मी कॅज्युअल ड्रेसिंग करते, त्यामुळे माझ्यासाठी हे परफेक्ट आहे. आणि आता राहिला प्रश्न या बॅगचा. बॅगमध्ये मी काय काय ठेवणार आहे हे आपण बघूया, कारण सध्या मी सॅक वापरते, पण मला आता झूकने ही छान बॅग पाठवली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी काय काय ठेवणार आहे जे मी शूटला घेऊन जाणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. बरं, कोणतीही गोष्ट ठेवण्याच्या आधी याच्यामध्ये किती कप्पे आहेत ते मला दाखवलं पाहिजे, म्हणजे मग तसं मी ठेवते तुम्हाला कळेल. तर याच्यामध्ये ॲक्च्युली एक लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा आहे, पण मी लॅपटॉप घेऊन नाही जात, त्याऐवजी मी याच्यामध्ये पुस्तक किंवा शॉल ठेवू शकते, कारण की शूटवर गेल्यानंतर जर असं मध्ये नॅप टाईम असेल तर मला विदाऊट अंगावर पांघरून घेतल्याशिवाय झोप येत नाही, त्यामुळे मी शॉल कॅरीज करते. आणि इथे या साईडला आय गेस इथे तुम्ही तुमचं परफ्यूम मी इथे ठेवणार आहे, तुम्हाला दिसतंय का? इथे परफ्यूम ठेवू शकते, इथे पेनसाठी जागा आहे. तर ही ॲक्च्युली ऑफिससाठीची बॅग आहे, ऑफिस टोट बॅग म्हणतात बहुतेक हिला. मी एक्झॅक्टली काय म्हणते तुम्हाला सांगते थोड्या वेळात, पण अशी छान बॅग आली. मला ह्याचं ना प्रिंट खूपच आवडलं आणि ही इतकी मोठी आहे ना की याच्यामध्ये मला सगळं ठेवू शकते. मे बी मी याच्यामध्ये माझा डबा पण ठेवू शकते, त्यामुळे एकदम डब्यासाठी वेगळी बॅग किंवा माझी जी सॅक आहे त्याच्यामध्ये बसणारं सामान सगळं मला असं वाटतं एकाच गोष्टीमध्ये बसेल. तर मी काय काय ठेवतेय बॅगमध्ये आपण बघूया.
चित्तौड रेड कलमकारी वुमन्स ऑफिस बॅग ही प्युअर विगन लेदर पासून बनलेली आहे. जसे की यांचे सगळे प्रोडक्ट विगन लेदर पासून बनलेले आहेत. 100% पेटा अप्रूव्ड आहे आणि सगळे डिझाईन्स कंटेम्पररी आणि ट्रेडिशनल याचं कॉम्बिनेशन आहे. या बॅग मध्ये सुरुवात करूया आपण ठेवायला. मी ना बेसिकली मोठं पाऊच आहे माझं, ज्याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान आहे. जो बेसिक मेकअप असतो ना, की फाउंडेशन असो किंवा आय शॅडो पॅलेट असो, ब्लश ऑन असो किंवा ब्रश, मी सगळं एकत्रच ठेवते. म्हणजे मला हे एकच पाऊच सगळीकडे कॅरी करता येतं. सो याच्यामध्ये असं सगळं आय शॅडो, लिपस्टिक्स नाही आहे त्याच्यामध्ये, पण ब्रश आणि फाउंडेशन आणि आय शॅडो असं सगळं या एका पाऊचमध्ये आहे. आणि ह्या म्हणजे हा माझा ॲक्च्युली मॅजिकल पाऊच म्हणता येईल, कारण की या पाऊचमध्ये जे जे मेकअप आहे ना, मेकअपचं सामान आहे, ते त्याने मी कोणताही लुक तयार, म्हणजे कोणत्याही लुकमध्ये मी स्वतःला रेडी करू शकते असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी हा पाऊच नेहमी कुठल्या फंक्शनला किंवा कुठे बाहेर जाणार असेल तर नक्की कॅरी करते. तर हा मोठा पाऊच जो आहे तो आधी मी आत ठेवते. त्यानंतर माझा आहे मेडिकल पाऊच. आता या मेडिकल पाऊचमध्ये काय मी ठेवते तर आहे बेसिकली विटॅमिन सीची गोळी आहे माझी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी हे इलेक्ट्रॉल असतं, म्हणजे हे तुम्ही पण वापरू शकता, पण हे पटकन पाण्यात टाकून मी पिऊ शकते जर एनर्जी लो वाटत असेल तर. त्याच्यानंतर लिप बाम आहे ह्याच्यामध्ये आणि आहे याच्यामध्ये तर हे माझं मेडिकल पाऊच आहे. ते मी जनरली कॅरी करतेच सेटवर जाताना, सो ते मी याच्यामध्ये ठेवलं आहे. त्याच्यानंतर हा माझा आणखीन एक पाऊच आहे, ज्याच्यामध्ये आणखीन थोडं मेकअपचं सामान, म्हणजे जे मेकअप करण्याच्या आधी गोष्टी लागतात. म्हणजे जसं की मी आधी मॉइश्चरायझर म्हणून निव्हिया वापरते, त्याच्यानंतर सनस्क्रीन लोशन वापरते मी, आणि मग त्याच्यावर वापरते प्रायमर. तर असं जे पहिलं जे मेकअप करण्याच्या आधीचं जे सामान असतं ना, की थ्रेड ठेवलेलं आहे, म्हणजे जर मला थ्रेडिंग करायचं असेल तर, किंवा याच्यामध्ये ब्युटी ब्लेंडर आहे, लिप बाम आहे, किंवा हँड क्रीम पण होती याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये मी आपलं सिरम ठेवते केसांसाठीचं. आणि याच्यामध्ये ना मेकअप झाल्यानंतर मला मस्कारा करायचं असेल तर माझ्याकडे ट्रान्सपरंट मस्कारा पण आहे. तर म्हणजे मी मस्कारा करतेच, पण जर अगदी त्याच्यावर थोडी पावडर वगैरे लागली असेल तर ती क्लीन करायला मी ट्रान्सपरंट मस्कारा यूज करते. आता हा खराब झालाय माझ्याकडे. आणखीन एक आहे नवीन आहे, तो मी अजून ओपन नाही केलेला, कारण की आम्ही पूर्ण संपल्याशिवाय टाकून नाही देणार. तर हे असं एक तिसरं पाऊच आहे, ते मी याच्यात ठेवते. त्याच्यानंतर हा जो मी सेटवर कॅरी करते असं पाऊच आहे, ज्याच्यामध्ये मी पफ आहे माझं, कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यानंतर 3 प्रकारच्या लिपस्टिक्स आहेत, काजळ आहे, छोटंसं ब्लश ऑन आहे, आणि अस्मिताला लागणारी टिकली ती आहे असं, आणि छोटा आरसा आहे. अशा गोष्टी आहेत या पाऊचमध्ये. हा मी सेटवर कॅरी करते, मला पटकन टचअप करायचं असेल सेटवर तर, कारण की मला ना एकदा मेकअप केल्यानंतर ना सारखं टचअप करायला आवडत नाही. त्यामुळे मी रूममध्ये सारखं जात नाही टचअप करायला, मी पाऊच कॅरी करते. त्यामुळे हे एक पाऊच याच्यामध्ये. त्यानंतर ऑफकोर्स सनग्लासेस. त्यानंतर मी मगाशी म्हणाले होते तसं एक पुस्तक इज कंपल्सरी फॉर मी. तर मी एकेकाई वाचतीये, गेले 6 महिने वाचतीये मी, अजून ते संपवलं नाहीये. त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी पण ठेवल्यात ॲक्च्युली. काही एन्व्हलप्स आहेत. त्याच्यानंतर मला प्रेमाचे रंग यावे या सिरियलमध्ये एक छोटंसं कार्ड दिलेलं ते आहे. त्याच्यानंतर असंच काहीतरी कार्ड आहे, आणि बस एवढंच आहे. तर हे पुस्तक ना मी ते मगाशी जे मी तो सेक्शन दाखवला होता लॅपटॉपवाला, तिथे ठेवते. आणि ऑफकोर्स शॉल, त्याच्याशिवाय मी शूटवर जातच नाही. त्यामुळे ही शॉल मला इतकं व्यवस्थित सामान बसलंय ॲक्च्युली सगळं. तर ही बॅग अशी रेडी होतीये. आणि मेन परफ्यूम शिवाय मी कुठेही जात नाही. सो सध्या मी वापरते हे स्टुडिओ वेस्टचं
म्हणजे जे आपल्याला वेस्ट साईड मध्ये बहुतेक मिळतं आणि वुमनचं रोज अँड एप्रिकॉट नावाचं आहे परफ्यूम, ते सध्या मी वापरतीये. मला खूप आवडतं हे. त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे बॅड ओडर साठी राधा कोण कोण खातं मला प्लीज सांगा. तर मी सॉरी काश्मीरी मिठा, पण मी राधा पण खाते. तर म्हणजे याच्यामध्ये बेसिकली बडीशेप असते, याच्यामध्ये दुसरं काही नसतं. तर ही बडीशेप मी बरोबर ठेवते आणि ऑफकोर्स च्विंगम हॅपीडेंट असतंच माझ्याकडे. सो ते मी त्या छोट्याशा सेक्शनमध्ये ठेवते, पेनच्या शेजारचं सेक्शन होतं ना तिकडे. आणि ऑल डन. मी शक्यतो वॉलेट ना घेऊन नाही जात सेटवर, कारण की ते मिसप्लेस झालं तर मला सगळं त्याच्यामध्ये माझं पॅन कार्ड, आधार कार्ड असं सगळं असतं. तर ते मी मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले आहेत आणि शूटवरून घरी जायचं, घरून शूटवर जायचं, एवढंच माझं डेली रुटीन आहे. त्यामुळे मला जनरली गुगल पे वरून सगळं पेमेंट होतं हे, त्यामुळे मला वॉलेट घेऊन जायची शक्यतो गरज नाही पडत. त्यामुळे मी वॉलेट नेत नाही. पण माझं सगळं सामान या एका बॅगमध्ये बसलंय. कॅन यू सी इट? खूपच अमेझिंग बॅग आहे आणि हां परफेक्ट. ॲक्च्युली याच्यामध्ये डबे नाही बसणार, पण डबे ॲक्च्युली नाहीच ठेवलेले बरे, कारण की काही स्पिल होतं, डागबीग पडण्याची म्हणजे शक्यता आहे. त्यामुळे त्यापेक्षा डब्यांसाठी वेगळीच बॅग कॅरी केलेली बरी. बट लुक ॲट दिस बॅग, इट्स अमेझिंग. आणि केवढी मोठी बॅग आहे, याच्यामध्ये माझं सगळं सामान आलं जे माझं मोठ्या सॅकमध्ये येतं. त्यामुळे मस्त बॅग आहे ही. आता मेन गोष्ट, व्हॅलेंटाईन्स डे येतोय, तर तुम्हाला अशी बॅग जर गिफ्ट करायची असेल कुणाला, किंवा असे शूज तुम्हाला कुणाला गिफ्ट करायचं असेल, तर झूकच्या वेबसाईटवर जाऊन YT Monica 10 असं जर तुम्ही कुपन कोड टाकलं तर तुम्हाला 10% ऑफ मिळतील कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही बॅगवर, कोणत्याही शूजवर. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही नक्की कुणाला ना कुणाला तरी ही अशी बॅग तुम्ही गिफ्ट करू शकता. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीची बॅग आहे. तर माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी एक तरी झूकची बॅग आपल्याकडे ठेवली पाहिजे, कारण की जेव्हापासून हा ब्रँड लॉन्च झाला होता ना, तेव्हापासून मला तरी ही बॅग घ्यायची होती आणि नशिबाने मला हे कोलॅबरेशन मिळालं. त्यामुळे थँक्यू झूक, तुम्ही मला हे छान गिफ्ट पाठवलं. आणि ही म्हणजे हे शूज आता हे मी रेग्युलरला वापरायला काढणारच आहे. तर आणि याच्या मागे अशी प्रिंट पण आहे, सो ऑथेंटिक, गुड. इट्स अ गुड क्वालिटी बॅग अँड गुड क्वालिटी शूज. आणि माझ्याकडे यांची स्लिंग बॅग पण आहे, जे मध्ये जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मी त्यांच्या फॅशन शोला पण गेले होते, त्यांनी मला तिथे इन्व्हाइट केलं होतं. तर तिथे जाऊन मला एक छोटीशी स्लिंग बॅग मिळाली होती, जी त्यांनी गिफ्ट म्हणून दिली होती. तीही खूप छान आणि कमाल बॅग आहे. तर तुम्ही नक्की या बॅगचा विचार करा आणि कुणाला गिफ्ट करायचं असेल तर नक्की गिफ्ट करा. आणि हो, माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तरच माझा चॅनल ग्रो होणार आहे आणि अजून भरपूर असे व्हिडिओज मला तुमच्यापर्यंत आणता येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतेय. 50,000 माझे सबस्क्रायबर्स लवकरच होतील, त्यानंतर मी नवीन सेगमेंट सुरू करणार आहे. त्यामुळे मला सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.